नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 25 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो आजच्या भागात धमाल अशी एक गोष्ट घडलेली आहे। काय झाले, रम्या पिहूला सूप पाजायच्या बहाण्याने तिच्या जवळ गेलेली आहे आणि चक्क मित्रांनो रम्याने तर पिहूचा हात पिरकाळून तिला विचारपूस करायला सुरुवात केलेली असते आणि नेमकंच त्याच वेळेला ऐन वेळेला तिथे नंदिनीने एंट्री घेऊन रम्याला तिथून ढकलून बाजूला केलेला आहे आणि आता नंदिनीला मात्र रम्याची चांगलीच शंका आलेली असते। तर दुसरीकडे मित्रांनो जीवाने जेव्हा मिथुन काकाला सांगितलेलं असतं की आमच्या डिवोर्ससाठी कोर्टाने 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि ते ऐकून मात्र आता मिथुन काका जाम खुश झालेला असतो आणि त्याने आता जीवाला सांगितलेलं असतं की तुझा आणि नंदिनीचा डिवोर्स हा होणार नाही। तर मित्रांनो चला आजचा धमाकेदार एपिसोड सुरुवातीपासून बघूयात। मित्रांनो नंदिनी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरामध्ये असते आणि आता ती अंड्याचा ट्रे बाजूला ठेवत असते। तर तेव्हा तिला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाने तिच्यासाठी असं छानपैकी ऑमलेट सँडविच केलेलं असतं आणि अंड्यांवरती त्याने सॉरी असं लिहिलेलं असतं आणि तेव्हा तो तिला म्हणालेला असतो की चकाचक बाई दिस इज फॉर यू। आणि आता तो क्षण आठवल्यानंतर नंदिनी हसू लागते आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाने तिला पहिल्यांदा सांगितलेलं असतं की होतं माझं एका मुलीवरती प्रेम, जीवापेड प्रेम होतं आणि ते एकतर्फी होतं। आणि त्यानंतर नंदिनीच्या हातातून मोल्ड पडून फुटलेला असतो तो क्षण सुद्धा तिला आठवतो आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस नंदिनीने डिवोर्स पेपर जीवाच्या हातात दिलेला असतो आणि ती त्याला म्हणालेली असते की माझा जीव तुमच्यात अडकण्याच्या अगोदर पटकन याच्यावरती सही करा। आणि तेव्हा जीवाने डिवोर्स पेपर्सवरती सह्या केलेल्या असतात तो क्षण आता तिला आठवत असतो। इतक्यातच तिथं मानिनी येते आणि नंदिनीला हरवलेली बघून तिला विचारते की अगं नंदिनी काय झालं। तर तेव्हा नंदिनी तिला काही नाही असं सांगू लागते। तर तेव्हा मानिनी तिला विचारते अगं नंदिनी मग तुझा चेहरा का उतरलेला आहे। तर तेव्हा नंदिनी आपला मूड थोडासा चेंज करते आणि मानिनीला म्हणते अहो नाही आई काही सुद्धा नाही। तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं काही नाही काय, अंडी हातात धरून तू विचार करत बसलीयस, अंड्यांचा विचार करतेस का, नक्की काय करावं, उकडावी, बुर्जी करावी का ऑमलेट करावं। तर तेव्हा नंदिनी म्हणते काहीही करीन, तुम्ही सांगा ना काय करू, मी लगेच करून देते। तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं मी नाही आता तूच ठरवायचंयस, आता इथून पुढे ना काय करायचं आहे, कधी करायचं आहे, कुठली वस्तू कुठे ठेवायची आहे हे सगळं ना आता हळूहळू तू आणि काव्या ठरवायला घ्या, आता हे सगळं काही माझ्या सुना ठरवतील असं ती बोलत असताना आता नंदिनी मात्र थोडीशी धक्क्यातच गेलेली असते आणि मानिनी पुढे म्हणते म्हणजे कसं, मी रिटायर व्हायला मोकळी। तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते आपल्याला जे जमणार नाही आहे त्याबद्दल आपण कशाला बोलायचं। तर तेव्हा मानिनी म्हणते अच्छा एवढा कॉन्फिडन्स असं म्हणून ती आता थोडंसं हसू लागते आणि म्हणते की अगं माझा वसा सुरू ठेवणारी एक सक्षम हुशार सून आलेली आहे ना घरात आणि खरंच माझ्या मागे तू हे घर स्वयंपाकघर अगदी नीट सांभाळशील याची पूर्ण खात्री आहे मला आणि आता ना मी ब्रेक घेणार आहे त्यामुळे हे सगळं काही तू ठरव आणि मी तुला फक्त आता मदत करणार असं म्हणून ती हसत हसत आता थोडीशी बाजूला जाते। तेव्हा आता नंदिनी मनातल्या मनात बोलू लागते की आई सून म्हणून मी सगळं काही माझ्यावरती सोपवायला निघालेले आहेत, पण तेव्हा जेव्हा त्यांना हे कळेल की मी सून म्हणून फार काळ या घरची राहणार नाही तेव्हा त्यांचं काय होईल। डिवोर्स तर मी जीवांच्याकडून घेणार आहे पण आईबाबांशी जोडलेल्या नात्यांचं काय करू असा ती सर्व काही आता मनातल्या मनात विचार करत असते। तर मित्रांनो आता दुसरीकडे वसुंधरा मात्र जाम टेन्शनमध्ये असते आणि रम्या तिला विचारत असते की आई मी हे कुठलं घालू, या कानातलं हे घालू का हे घालू। तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते अगं रम्या मला नाही का माहिती, मला नको काही विचारूस। तर तेव्हा रम्या तिच्याजवळ जाते आणि म्हणते की अगं माहिती नाही म्हणजे काय ग आई, असं म्हणून ती आता तिच्याकडे एक नजर टाकते आणि विचारते की काय झालंय तुला, तुझा मूड का ऑफ आहे। तर तेव्हा वसुंधरा तिला सांगते अगं माझी भीती मला खरी होताना दिसत आहे। तर रम्या तिला विचारते अगं कुठली भीती खरी होताना दिसते, काय बोलतेस तू। तर वसुंधरा म्हणते अगं माझा डोळा का फडफडत होता ना ते आत्ता माझ्या लक्षात आलंय, सगळं काही अभद्रच घडत आहे। तर तेव्हा रम्या परत तिला विचारते अगं सांगशील का तू काय अभद्र घडते आणि म्हणते की हे बघ आई माझ्या ना आयुष्यात आत्ता कुठं सगळ्या गोष्टी छान घडतायत पण तू मात्र सगळं निगेटिव्ह का बोलतेस ना ते मात्र कळत नाहीये मला। तर वसुंधरा तिला सांगते अगं पुढे गोष्टी निगेटिव्ह घडू नयेत ना त्यामुळे मी आत्ता सावरण्याचा प्रयत्न करत आहे पण अगं काही घडतच नाहीये नीट। तर रम्या तिला विचारते अगं काय घडत नाहीये, काही सांगशील का तू आणि मला कळेल असं बोलशील का तू। तर वसुंधरा आत्ता तिला सांगू लागते, म्हणते की मी तुला काल काय म्हणाले होते की दरवाजाच्या बाहेर कोणीतरी आहे। अगं रम्या तो फ्लॉवर पॉट असाच नव्हता पडला, नक्कीच कोणाचा तरी हात लागलेला असणार। तर रम्या तिला विचारते कोणाचा। तर तेव्हा आता वसुंधरा तिला सांगते अगं मला वाटतंय पिहूचा। तर आता तिचं ते बोलणं ऐकल्यानंतर रम्या सुद्धा खूप घाबरू लागते आणि म्हणते की अगं काय सांगतेस पिहू,
आणि पण पिहू कशी असेल तिथे? तर वसुंधरा तिला म्हणते हो तीच असणार आहे. तुला आठवते का की मी जेव्हा तिला विचारायला गेले ना की काय झालंय बाळा, तेव्हा ती मला बघून घाबरली आणि दूर गेली. तर आता रम्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस वसुंधराने पिहूला विचारलेलं असतं की अगं बाळा काय झालंय तुला? तर तेव्हा पिहू खूपच घाबरून तिने नंदिनीला मिठीच मारलेली असते. तो क्षण आता रम्याला आठवतो. तर वसुंधरा तिला म्हणते मानिनी सांगत होती की पिहूला फिट यायच्या अगोदर ना पिहू मानिनीला काहीतरी सांगणार होती. तर रम्या म्हणते अरे बाप रे, ती मामीला हे सांगणार नसेल ना की नंदिनीला तिच्या लग्नातून तू गायब केलं होतंस? तर वसुंधरा अजूनच जास्त घाबरते आणि म्हणते की अरे देवा, हे जर का घरच्यांना कळालं ना तर मला घरातून बाहेरच काढतील. तर रम्या म्हणते अगं आई, आणि जर असं झालं ना तर डिवोर्स होऊन सुद्धा माझं आणि पारचं लग्न कधीच होणार नाही. हे बघ, पिहूला काही माहिती आहे का नाही आय डोंट नो, पण खरंच जर तिला काही माहिती असेल ना तर तिला समजावून शांत केलं पाहिजे आपण. या पिहूमुळे ना आधीच खूप काही भोगलेलं आहे मी. आता परत तिने काही जर गडबड केली ना तर आपल्याला खूप महागात पडेल. आणि हे बघ आई, आत्ता कुठे आपल्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि यामध्ये ना कोणाहीमुळे मला प्रॉब्लेम आलेला नको आहे. तर तेव्हा वसुंधरा म्हणते हो मलाही नकोच आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा हे गुपित कधीही कोणालाही कळता कामा नये, असं तिने बोलल्यानंतर आता रम्या सुद्धा घाबरून विचारात पडते. तर मित्रांनो, आता त्यानंतर सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात. तर तेव्हा मिथुन काका मात्र खूपच विचारात गेलेला असतो. तर मानिनी त्याला म्हणते अहो मिथुन भाऊजी, असं चिवडत बसू नका, खा बरं. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो काय नाही हो वहिनी, जरा ना पिहूची काळजी वाटते मला. काल जीवानं फोन केल्यानंतर मी धावत पळत घरी आलो. नंदिनी मला म्हणाली काका आता काळजी करू नका, तिला बरं वाटते, ती झोपलेली आहे. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते मान्य आहे मला भाऊजी, पण आता पिहूपाशी मंजूताई बसल्यात ना, मग तुम्ही खाऊन घ्या बरं. तर तेव्हा पार्थ मिथुन काकाला विचारतो ताप उतरलाय ना तिचा आता? तर तेव्हा मिथुन काका सांगतो हो तिचा ताप गेलेला आहे, पण जरा अशक्तपणा आहे ना तिच्यात, म्हणून ती झोपलेली आहे. काल रात्रभर आमच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. तिच्या जवळच आम्ही दोघं सुद्धा बसलेलो होतो. पण वहिनी काहीही म्हणा, मुलींना घरातल्या अंगणातल्या तुळशी वृंदावनासारख्या असतात. बापाचं काळीज कितीही वाघाचं असलं ना, पण जर मुलीला जरा जरी काही झालं ना तर ते सश्यासारखं होतं. तर ते ऐकत असताना आता सगळ्यांचे डोळे थोडे पाणावले जातात. तर तेव्हा मिथुन काका पुढे म्हणतो की काल परवापर्यंत माझी लेक हसत होती, खेळत होती, माझं चित्र काढत होती, आणि अचानक तिला कशी काय फिट्स आली मला काय कळायलाच मार्ग नाही. तर तेव्हा जीवा आता त्याला थोडासा सावरू लागतो. म्हणतो की अरे काका नको ना टेन्शन घेऊस, तापही उतरलाय ना आता तिचा. तर तेव्हा मानिनी जीवाला म्हणते अरे जीवा, मुलांना काहीही झालं ना तरी आई वडिलांना टेन्शन येतच, कळलं का? तर तेव्हा जीवा म्हणतो हो गाई, पण आपण सगळे आहोत ना. बरं तिला नेमकं काय सांगायचं होतं ते कळलं का? असं तो म्हणत असतो. इतक्यात वसुंधरा आणि रम्या सुद्धा तिथे येतात. तर तेव्हा वसुंधरा म्हणते अरे बापरे, अजून त्याच विषयावरती बोलत बसलाय का तुम्ही? आता पिहूला बरं वाटलंय ना, मग आता बंद करा ना हा विषय. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते वसुताई आपली पिहू लहान आहे हो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते हो, आणि आजकालच्या लहान मुलांच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं. त्यांच्या मनात काय आहे ना ते जाणून घ्यावंच लागतं, नाहीतर ना मग सगळ्या गोष्टी त्या मनात ठेवतात, नाहीतर मग उगीचच डिप्रेशन, एन्झायटी असं काही ना काहीतरी सुरू होतं. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो अरे बापरे, एवढं सगळं असतं का? आणि ताई आपल्या वेळी तर हे काही नव्हतं. तर तेव्हा मानिनी म्हणते अहो मिथुन भाऊजी कदाचित असेलही, पण त्याची नावं काय आहेत ना हे आपल्याला माहिती नसेल. आणि तसंही आपण आपल्या लहानपणी मनात काही गोष्टी ठेवायचो का? सगळं काही बोलून टाकायचो. तर तेव्हा आता मिथुन काका जीवाकडेच बघून हो ना असं म्हणतो. तर मानिनी पुढे म्हणते आणि लहान मुलांनाही देवाघरची फुलं असतात असं उगाच म्हणत नाहीत. खरंच त्या फुलांच्या वरती नीट लक्ष ठेवावं लागतं, त्यांना जाणून घ्यावं लागतं. रोज हळूहळू प्रेमाने पाणी घातलं की मग ती फुलं बहरतात. आणि एकदमच म्हणते की जीवाचं आठवतंय ना तुम्हाला? तर तेव्हा जीवा आता तिला म्हणतो एक मिनिट, पण मी काय केलं? तर मानिनी त्याला म्हणते अरे लहानपणी तू खूप पराक्रम केलेस. आणि आता ती नंदिनीला सांगू लागते नंदिनी, मी यांना ना नाही नाही म्हणत होते तरी सुद्धा यांनी सायकल घेऊन दिली जीवाला. मग काय, शाळा सुटल्यानंतर सायकल चालवत चालवत कुठेतरी लांबपर्यंत गेला आणि मग एका ट्रकला ओव्हरटेक करायचा होता, मग पडला की धाडकन हातावरती. पण एवढं लागलं होतं ना त्याला, तरी सुद्धा ना घरी आल्यावर आईला काही सांगितलं नाही का? तर आई ओरडेल. 2 दिवसानंतर तुझा हात सुजला ना तेव्हा मला कळालं, तोपर्यंत इंटरनल इंजुरी झाली होती. नशीब थोडक्यावर निभावलं. तेव्हापासून ना मी या दोघांना सांगूनच ठेवलंय, काहीही झालं तरी सुद्धा आईला येऊन सांगायचं. आई ओरडणार नाहीये, आई काय प्रत्येक गोष्टीवरती ओरडणार नाहीये, पण आईपासून गोष्टी लपवून ठेवायच्या नाहीत.
असं तिने म्हटल्यानंतर मात्र आता जीवाला, पार्थला आणि नंदिनीला सुद्धा थोडासा धक्का बसतो, कारण त्यांनी आत्ता सुद्धा डिवोर्सचं सगळं काही मानिनीपासून लपूनच ठेवलेलं असतं. तर वसुंधरा सुद्धा आता म्हणते की खरं आहे आणि तसं पण ना कुठलीही गोष्ट घरच्यांच्या पासून लपवून ठेवू नयेच. असं तिने म्हटल्यावर सुद्धा आता नंदिनी आणि जीवा एकमेकांच्याकडे बघू लागतात. इतक्यातच डोरबेल वाजल्याचा आवाज होतो. तर तेव्हा मानिनी कल्पनाला म्हणते, बघतेस का कोण आले ते? तर तेव्हा कल्पना बाहेर डोरकडे जाऊ लागते आणि दरवाजात जाऊन बघते तर एक पत्र आलेलं असतं आणि ती आता तिथूनच ओरडू लागते, ताई कोर्टाकडून पत्र आलेलं आहे, सही लागेल. असं तिने म्हटल्यानंतर आता इकडे जीवाला, नंदिनीला आणि पार्थला मोठा धक्काच बसतो आणि मिथुन काका तर धक्क्यानेच त्यांच्याकडे बघत असतो. तर तेव्हा पार्थ मात्र आता झटकन उठून उभा राहतो आणि जीवा सुद्धा झटकन उभारतो. तर मानिनी त्याला म्हणते, अरे अरे मी बघते ना, तुम्ही बसा, खा आणि बसा, खाताना नाही उठायचं, बसा चला. असं म्हणून ती त्या दोघांना बसायला सांगते आणि स्वतः त्या लेटरकडे जाऊ लागते आणि सही करून ते लेटर आपल्या हातामध्ये घेते आणि त्या एन्व्हलपमधून ते लेटर काढून चक्क वाचू सुद्धा लागते आणि लेटर वाचत वाचतच ती तिथं येते. तर तेव्हा पार्थ घाबरत घाबरत तिला विचारतो, काय कशाबद्दलचं लेटर आहे? तर मानिनी त्याला सांगते, केसबद्दलचं लेटर आहे. तर पार्थ तिला विचारतो, केसबद्दल? कुठल्या केसबद्दल? तर तेव्हा आता मानिनी त्या दोघांच्याकडे तर धक्क्यानेच बघू लागते. तर जीवा आता मानिनीला विचारतो, अगं आई पण कुठल्या केसबद्दल आहे? तर मानिनी त्याला सांगते, तुम्ही जरा यांना फोन करा, लगेचच फोन करा. तर आता मिथुन काका सुद्धा धक्क्याने उठून उभा राहतो आणि काय झालं वहिनी असं तिला विचारतो. तर तेव्हा मानिनी एकदमच आनंदात म्हणते, अहो आपण केस जिंकलोय. तर तेव्हा आता जीवा धक्क्यानेच विचारतो, एक मिनिट, पण कोणती केस? तर तेव्हा वसुंधरा मानिनीला विचारते, अगं मानिनी त्या शाहवाडीच्या केसबद्दल विचारतेस का तू? तर तेव्हा मानिनी म्हणते, अगदी बरोबर ओळखलं ताई तुम्ही. तर तेव्हा वसुंधरा खुश होते आणि मिथुन काका विचारतो, वहिनी पण शाहवाडीची कुठली केस आहे? तर मानिनी आता सांगू लागते, अहो कोल्हापूर जवळ शाहवाडीमध्ये ना यांनी 2 मोठे प्लॉट घेतले होते, नंतर जाऊन त्याचं फार्म हाऊस करूया आणि या मुलांसाठी जो इतकी छान जागा आहे, सुंदर निसर्ग आहे, धबधबे आहे तिथे जवळ. पण गेली 4-5 वर्षेच ना जवळच्याच एका रिसॉर्ट ओनरने त्यावर ताबा घेतलेला होता, म्हणूनच ही केस चाललेली होती. त्यांना इतकं वाईट वाटलं होतं ना. तर तेव्हा पार्थ आता म्हणतो, हो मला आठवलं, बाबांनी सांगितलेलं होतं. तर तेव्हा मानिनी म्हणते, ही केस आपण जिंकलोय असं म्हणून ती हसू लागते आणि खूपच खुश झालेली असते आणि पुढे म्हणते, म्हणजे आपले प्लॉट्स आता आपल्याकडेच राहतील आणि नुकसान भरपाई म्हणून त्या माणसाने आपल्याला 25 लाख रुपये द्यायचेत, ते सगळं काही लिहिलेलं आहे याच्यामध्ये. तर तेव्हा मिथुन म्हणतो, वहिनी क्या बात आहे, अतिशय आनंदाची बातमी सांगितली तुम्ही, आपण जंगी पार्टी करूया फक्त ना पिहू बरी झाल्यानंतर. तर तेव्हा मानिनी म्हणते, हो नक्की. तर तेव्हा रम्या सुद्धा म्हणते, ही मुमेंट ना सेलिब्रेट करायची आहे, आपण नक्की ना काही काहीतरी करूयात. तर वसुंधरा सुद्धा म्हणते, खरंच खूप चांगली बातमी आहे आणि म्हणते, मानिनी तू आत्ताच्या आत्ता विक्रमला फोन करून कळव बरं, अगं या केसमुळे खूप डिप्रेस होता ग तो बरेच दिवस. तर मानिनी आता म्हणते, तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट नोटीस केलेली आहे का? आपण आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा घातली आणि एवढी चांगली बातमी आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे गुरुजी जेव्हा सांगतात ना तेव्हा त्याला काहीतरी अर्थ असतोच. तर वसुंधरा म्हणते, अच्छा, म्हणजे ही बातमी कळावी म्हणून गुरुजींनी सांगितलं होतं काय की सत्यनारायण करा, की दुसरी कुठली तरी अतिमहत्वाची बातमी कळणार आहे म्हणून सांगितलं होतं? असं ती आता थोडंसं कोड्यातच बोलत असते आणि तिने असं बोलल्यानंतर या तिघांना परत धक्का बसतो. तर वसुंधरा पुढं म्हणते, म्हणजे आपल्याला कसं कळणार ना की कशासाठी सांगितलं होतं ते? तर मानिनी आता तिला विचारते, म्हणजे दुसरं असं काय अतिमहत्वाचं काम असणार आहे, असं का म्हणत आहे तुम्ही? तर वसुंधरा म्हणते, अगं मानिनी मी स्टेटमेंट केलं, तू एवढ्या खोलात कशाला शिरतेस? तू आधी एक काम कर, विक्रमला फोन कर बरं जा. असं तिने सांगितल्यानंतर आता मानिनी तिथून जाते. तर आता मिथुन काका नंदिनीला म्हणतो, नंदिनी मी ना पिहूने काही खाल्लं का बघून येतो. तर तेव्हा आता रम्या चटकन उठते आणि मिथुन काकाला म्हणते, काका तुम्ही बसा, हे काय माझं नाश्ता करून झालेला आहे आणि तुमचा अजून बाकी आहे, मी बघते पिऊला काय हवाय ते आणि मी तिच्यासाठी गरम गरम सूप घेऊन जाते. असं म्हणून ती आता वसुंधराला थोडासा इशारा करते आणि तिथून निघून जाते. तर आता मिथुन काका वसुंधराला म्हणतो, वसुताई 1 नंबर जागा आहे, आपण एक काम करूया, आपण ना पावसाळ्यात ट्रिप काढूया. तर वसुंधरा म्हणते, हो अगदी आपण सगळ्यांनी जाऊयात, पार्थ जीवा आपण सगळ्यांनी जायचंय आणि आपापल्या बायकांना बरोबर घेऊन यायचंय, कळलं ना? असं तिने म्हटल्यानंतर आता मात्र जीवाला ठसकाच लागू लागतो आणि तो ठसक्यात पाणी पिऊ लागतो. तर तेव्हा आता नंदिनी त्याच्याकडे बघू लागते आणि म्हणते की म्हणजे ती आता मनातल्या मनात बोलू लागते, नाकातोंडाशी आलेलं होतं, अक्षरशः थोडक्यात निभावलेलं आहे. आज हे कोर्टाचं लेटर आनंद घेऊन आलेलं पण आहे, पण आमच्या डिवोर्सचं लेटर जर आलं तर काय अवस्था होईल आईंची. तर मित्रांनो आता बघा इकडे पिहू छान बरी झालेली असते. तर तेव्हा मंजू तिला विचारते, बाळा आता तुला कसं वाटतंय?
तर तेव्हा आता पिहू सांगते मला बरं वाटते. तर मंजू तिला म्हणते नक्की बरं वाटते ना, आणि तुला बरं वाटत नाही म्हटल्यानंतर सगळ्यांना किती काळजी होती तुझी माहिती आहे का? मामी, नंदिनी वहिनी, पार्थ दादा, जीवा दादा, वसू मावशी असं तिने म्हटल्यानंतर आता पिहू परत घाबरू लागते. तर तेव्हा आता वसुंधराचं नाव घेतल्यानंतर पिहू का घाबरत आहे याचं कोडच मंजूला पडतं. आणि आता पिहूला परत तो क्षण आठवतो ज्यावेळेस वसुंधरा म्हणालेली असते की याच वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलेलं होतं. आणि आता एवढी घाबरलेली बघून मंजू तिला विचारू लागते की अगं पिहू काय झालं बाळा? तर तेव्हा पिहू अजूनच घाबरू लागते. तर मंजू तिला विचारते अगं पिहू काय होते बाळा, तू बरी आहेस ना? आणि हे बघ पिहू, मला मानिनी वहिनीने सांगितलेलं होतं की तिला काहीतरी सांगायचंय. आणि काय सांगायचंय बाळा? बोल बेटा, काय झालं? असं ती विचारतच असते. इतक्यात मित्रांनो रम्या तिथं येते आणि पिहूला बघून प्रिन्सेस बरं वाटत आहे का तुला? कशी आहेस तू? असं तिला विचारते. तर तेव्हा पिहू तिला म्हणते हो मी ठीक आहे. तर तेव्हा रम्या तिला म्हणते अरे यार फक्त ठीक आहे, पण ते जाऊ दे. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय, टोमॅटो सूप. तुला आवडते की नाही? आणि हे प्यायलेस ना की तुला परफेक्टली फाईन वाटेल. असं ती बोलत असताना पिहू मात्र तिच्याकडेच बघत असते. आणि आता रम्या तिला एक वेगळाच लुक देते, पण मंजूला ते काही दिसत नसतं. आणि मंजू आता पिहूला म्हणते बघितलंस का रम्या ताई तुझी किती काळजी घेते? तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं असणारच ना मावशी, अगं मोठी बहीण आहे ना मी तिची. आणि आता तिला म्हणते की मावशी अगं तुला आई बोलवत होती, तू तिला भेटून येतेस का? मी पिहूला सूप भरवते. तर तेव्हा असं पिहूने ऐकल्यानंतर ती लगेचच मंजूला म्हणू लागते आई तू नको ना जाऊस. तर तेव्हा मंजू तिला म्हणते अगं मी येतेच लगेच, तू सूप पी, मी आलेच लगेच. असं म्हणून ती आता तेथून निघून जाते. तर आता मंजू निघून गेल्यानंतर रम्या लगेचच पिहूच्या शेजारी बसते. तर मित्रांनो आता रम्या शेजारी बसलेली बघून पिहू मात्र खूप परत घाबरू लागते. तर आता दुसरीकडे मिथुन काका खूप सारे शेंगदाणे खात असतो आणि त्याला ठसका लागत असतो. तर जीवा त्याच्यावरती ओरडतो अरे बास कर ना, आता एवढा ठसका लागतोय तरी सुद्धा शेंगदाणे कोंबतोय तोंडात. तर मिथुन काका त्याला म्हणतो अरे बाबा तुझ्या शेंगदाण्यामुळे ठसका नाही लागला, तर तुझ्या त्या डेंजर बातमीमुळे ठसका लागलाय. म्हणजे ना माझं तर असं झालंय, एकतर मी कर्जबाजारी आणि पैसे मागायला आलाय शेजारी. अरे कसं काय करता रे, हे कसं काय जमतं तुम्हाला, डायरेक्ट डोक्यात गोळी. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे मस्करी करू नकोस रे, नंदिनी किती हर्ट झाली होती माहितीये का तुला, आणि मी पण झालो होतो. तर तेव्हा मिथुन काका त्याच्यावर ओरडतो अरे पण डिवोर्स दिला कशाला तुम्ही? अरे डिवोर्स देताना तुमचा जीव तुटत होता तेव्हा एकाच्याही डोक्यात आलं नाही की कुणीतरी एकाने माघार घ्यावी? बरं तिचं जाऊ दे, तिला खूप त्रास झाला, निदान तू तरी माघार घ्यायची होतीस ना जीवा. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे असं का करतोयस, माझं माहिती आहे ना तुला, मी माझ्या पास्टमधून मूव्ह ऑन व्हायचं ठरवलं तेव्हा कुठं आजूबाजूला काय चाललंय, आमच्या नात्याचं काय करता येईल याचा विचार करत होतो मी. आणि तेव्हा त्याचा मला जरासा वेळ मिळाला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. तिला तेव्हा डिवोर्स हवा होता. तिला असं वाटत होतं की मी तिचा विचार कधीच करणार नाही आणि आता तिला कन्व्हिन्स करणं खूप कठीण आहे. तर आता मिथुन काका त्याला विचारतो असं तिला वाटत होतं का? तर जीवा त्याला सांगतो अरे हो, तिला असं वाटत होतं की मला डिवोर्स हवाय, मला मोकळं व्हायचं आहे. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो अरे आता केलंय ना मोकळं तुला, मग आता फिर एका पक्षासारखा या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर. आता तुला नंदिनी एक शब्दही बोलणार नाही, कारण आधी बायको होती म्हणून तुला बोलण्याचा त्रास होत होता, पण आता ती बोलत नाही त्याचा का त्रास व्हावा तुला? तर तेव्हा आता जीवा त्याला म्हणतो तू नक्की काकाचा आहेस ना माझा, अरे काय दुश्मन असल्यासारखा बोलतोयस? तर तेव्हा आता मिथुन काका त्याला म्हणतो अरे जिगर, आधी काका म्हणून तुला समजावून सांगितलं, नंतर मित्र म्हणून तुला समजावून सांगितलं, पण तू ऐकायला तयार नाही. तुला म्हणालो होतो ना गाडी सुटायच्या अगोदर गाडीमध्ये बस आणि बोल तिच्याशी, तू काय करत बसलास? आणि तू काय करत बसलास? प्लॅटफॉर्मवरती 10 रुपयाची भेळ खात बसलास. लाख मोलाचा माणूस गमावलेला आहेस तू. नको ती पत्र लिहिली, आता मला सांग पुढे काय करणार आहेस? तर तेव्हा आता जीवा त्याला म्हणतो काय पुढे काय, 6 महिने वाट बघा असं सांगितलेलं आहे कोर्टाने, आणि 6 महिन्यानंतर सांगायचंय की आपल्याला एकत्र राहायचंय का नाही. तर मित्रांनो आता मिथुन काका मात्र जाम खुश होतो आणि तो डोळे मोठे करून थोडंसं स्माइल करू लागतो आणि एकदमच म्हणतो येस आय लाईक दिस, आणि नुसतं आय लाईक दिस नाही, आय जस्ट लव्ह इट. अरे वा वा वा. तर तेव्हा आता जीवा त्याला विचारतो काय 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 होतंय काय, आणि काय आवडलंय काय तुला? तर तेव्हा मिथुन काका त्याला म्हणतो अरे काय सांगू जीवा, तुझ्या लक्षात येत नाहीये मित्रा, ट्रेन तर प्लॅटफॉर्मवरून सुटलीये पण तिला पुढे सिग्नल मिळाला नाही म्हणून जरा पुढे जाऊन थांबलीये. अरे हातातली 10 रुपयाची भेळ सोड आणि आपला लाख मोलाचा माणूस गमावतोय तिला घेऊन ये परत, मी तुला सांगतो आय लाईक दिस. तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो अरे तू काय बोलतोयस, मला खरंच काय कळत नाहीये. तर तेव्हा मिथुन काका त्याला म्हणतो अरे तुला कसं कळणार, माननीय आदरणीय कोर्टाचा निर्णय, अरे जे तुम्हाला जमलं नाही
ते कोर्टाने करून दाखवलेलं आहे. तुमच्या नात्याची व्हॅलिडिटी संपवायला निघालेला होतात ना, आता कोर्टाने सांगितलेलं आहे तुमचं नातं 6 महिन्यासाठी रिचार्ज करा आणि राहा एकत्र 6 महिने. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, अरे नाही रे बाबा, आम्ही एकत्र नाही राहू शकत कोर्टाच्या रूलप्रमाणे. आणि आता हे डिवोर्स आईबाबांना कसं सांगायचं ते आम्हाला कळत नाहीये, म्हणून ना आम्ही जरासं लेट विचार करून नंतर सांगायचं ठरवलेलं आहे. तर मिथुन काका त्याला म्हणतो, अरे भाई तू काही ठरवू नको, मी सांगतो ना तुला, काहीही ठरवू नकोस, काही गरज पडणार नाही, मी सांगतोय ना तुला, हा काका सांगतोय तुला. तर तेव्हा जीवा त्याला विचारतो, अरे म्हणजे का? तर तेव्हा मिथुन काका त्याला म्हणतो, अरे मेरे नूरे नजर, मेरे लगते जिगर, मेरे जिगर के तुकडे, मी तुला 2000च्या बॉन्डवरती लिहून देतो, तुमचा डिवोर्स होणार नाही. हा मिथुन काकाचा शब्द आहे, मी सांगतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, अरे पण यात कसलं लॉजिक आहे? तर तेव्हा मिथुन काका जामच खुश झालेला असतो. त्याला म्हणतो, अरे लॉजिक शोधू नकोस जिगर, लॉजिक शोधू नकोस, पुढच्या 6 महिन्यात मॅजिक काय होणार ते बघ. आता नंदिनीला अपघातातून कोणी वाचवलं? तू वाचवलंस, कळलं का? आता लग्नात दीपकच्या तावडीतून कोणी सोडवलं? तू सोडवलंस. आनंद निवासमधून कोणी वाचवलं? तू वाचवलंस. अरे कसं काय? अरे प्रत्येक ठिकाणी हिरोसारखी एंट्री तुझी कशी काय होते तिला वाचवण्यासाठी? प्रत्येक वेळी तू तिचा बस स्टॉप कसा काय होऊ शकतो जीवा? अरे विचार कर, असं त्यानं म्हटल्यानंतर आता जीवा सुद्धा विचारात पडतो. तर मित्रांनो, आता इकडे रम्या पिहूला म्हणते, मस्त गरम गरम सूप आहे, फुंकून पिहा हळू, असं म्हणून ती आता तिला सूप पाजू लागते. आणि तिला म्हणते, काय ग आवडली का चव? तर तेव्हा पिहू हो असं तिला म्हणत असते. आणि आता रम्या तिला विचारते, काय ग पिहू, काल तर तू आम्हाला एकदम अचानक घाबरवलं सगळ्यांना, आणि फिट्स कशामुळे आलं ग तुला? असं तिने विचारल्यानंतर आता पिहू परत घाबरू लागते. तर रम्या आता तिला विचारते, काही झालंय का? तर तेव्हा पिहू तिचा हात झटकते आणि नाही, काही सुद्धा नाही असं तिच्यावरती ओरडतच बोलू लागते. तर तेव्हा रम्या तिला विचारते, अगं असं कसं काही नाही, मामी काल सांगत होती की तू काल खूप घाबरलेली होतीस, आणि कशामुळे घाबरलेली होतीस? आणि काही झालेलं नाही ना बाळा, म्हणजे शाळेत, फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या घरात? असं तिने विचारल्यानंतर आता पिहू धक्क्यानेच तिच्याकडे बघते आणि परत घाबरू लागते आणि म्हणते, नाही नाही काही नाही, मी जाते, असं म्हणून ती गडबडीने तिथून उठते. तर तेव्हा रम्या आता परत तिच्या आडवी येते आणि तिला थांबवत म्हणते, थांब, पळून जाऊ नकोस, आय नो युअर ओल्ड हॅबिट. अगं बाळा, काळजी वाटते ना मला तुझी, गोष्टी लपवायची खूप वाईट सवय आहे तुला. माझ्या लव्ह लेटरमध्ये तुझं स्वतःचं डोकं लावलंस आणि लपवून ठेवलंस ना तू ते, असं म्हणून तिने तिचा हात एकदम घट्ट पकडलेला असतो. अगं तेव्हा तुला किती ओरडा बसला होता का नाही, आठव जरा. तर तेव्हा पिहू हो असं म्हणत असते. तर रम्या आता तिला थोडंसं रागातच विचारते, आणि जर तुला तसं नको असेल ना आता, तर मामीला काय सांगणार होतीस ते सांग मला आता. आणि परत थोडीशी सॉफ्ट होऊन म्हणते, हे बघ मी तुझी रम्याताई आहे का नाही, माझ्यापासून कशाला लपवतेस, आणि सांग काय झालेलं होतं. तर तेव्हा पिहू तरी पण तिला म्हणते, नाही नाही काही नाही. तर रम्या आता परत तिच्यावरती थोडंसं ओरडते, असं कसं काही नाही, उगाच फिट्स आल्या काल तुला, सांगतेस का नाही, असं म्हणून ती आता पिहूचा हातच पिरगाळते. तर इतक्यातच मित्रांनो तिथे नंदिनी येते आणि दरवाजातूनच रम्या असं जोरात ओरडते आणि परत लगेचच पुढे येऊन हात सोड तिचा, असं म्हणून तिचा हात झटकून देते आणि पिहूला आपल्या जवळ घेते. आणि त्यानंतर ती आता रागानेच रम्याकडे बघू लागते. तर रम्या मात्र आता खूप घाबरलेली असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मिथुन काका जीवाला सांगत असतो, तू आणि नंदिनीने कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा तुमची जोडी तुटायची नाही, असं त्यानं बोलल्यानंतर जीवा आता परत विचारात पडतो. तर मित्रांनो, आता इकडे नंदिनी रम्याला बोलत असते, तिला म्हणते की गोड गोड बोलून तुला तिच्याकडून काहीतरी काढून घ्यायचं होतं आणि ते शक्य होत नव्हतं, म्हणून तिचा हात असा तू गच्च धरला होतास तिला फिट्स येण्याचं, आणि तुझा काहीतरी संबंध तर नाही ना. तर तेव्हा रम्या आता घाबरूनच बोलू लागते, म्हणते की माझा संबंध कशासाठी असेल, हे बघ मी काहीही केलेलं नाहीये. तर नंदिनी तिला म्हणते, आणि जर तू काही केलं असेल तर ते मी नक्कीच शोधून काढेन, असं तिने म्हटल्यानंतर आता रम्या मात्र थोडीशी घाबरू लागते. तर मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. उद्या नक्कीच भेटू, आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका.